मी प्रभाग 18 मधून निवडणूक रिंगणात उतरणार होतो, पण महायुतीच्या जागेंच्या वाटाघाटीमुळे मला एक पाय तिथनं मागे घ्यायला लागला. कारण का शेवटी महायुती आहे, ते महायुतीला एकमेकांना घेऊनच पुढे जायला पाहिजे. नशिबानं हा भाग जो आलेला आहे, तो भाग हे आमचं मूळचं घर आहे. त्यामुळं लोकांचा कल आणि प्रतिसाद आणि अण्णांवरचं प्रेम आणि वहिनी साहेबांचं केलेलं काम या सगळ्यांची शिदोरी घेऊन 100% मला वाटते की लोक माझ्या मागे उभे राहतील आणि मला विजय करण्यात मोठा सिंहाचा वाटत आहे. त्यामुळं मला वाटतं की नशिबानं तो 18 क्रमांक बदलून मला 11 क्रमांक आलेला आहे. कारण अण्णांची स्वप्नपूर्ती काही राहिली असेल तर ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी हा भाग मला जुना परिसर माझ्या घरी आलेला आहे. पुन्हा अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. त्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठीमागे राहावा आणि 100% आम्ही 24 तास जाधव कुटुंबीय दोन्ही उमेदवार 24 तास तुमच्या सेवेसाठी तत्पर असतील. कारण का विजन आणि कल्पना आणि संकल्प हे कम्प्लिटली ह्याचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर हे कॉम्बिनेशन घेऊन हे विजन घेऊन आम्ही या मैदानात उतरलेलो आहे. नमस्कार. सर्वप्रथम मी सर्व माझ्या पत्रकार मित्रांना, सर्व माझ्या मतदारसंघाला मी नवीन वर्षाचे हार्दिक अभिनंदन देतो. आणि आज मी पत्रकार परिषद फक्त काही गोष्टींचा खुलासा देण्यासाठी बोललेलो आहे. तर मी प्रभाग 18 मधून निवडणूक रिंगणात उतरणार होतो, पण महायुतीच्या जागेंच्या वाटाघाटीमुळे मला एक पाय तिथनं मागे घ्यायला लागला. कारण तिथं भाजपची सीट होती. भाजपची सीट कारण 2015 साली ज्यावेळी जयश्रीताई नगरसेवक होत्या तर त्या भाजपमधून लढल्या होत्या. म्हणून भाजप ही सीट आपल्यासाठी क्लेम केली. तर तिथं शिवसेनेची सीट तिथून उमेदवारी द्यायची नाही असं त्यांनी निश्चित केलं. तर आम्ही त्या गोष्टीला मान्यता दिली. कारण का शेवटी महायुती आहे आणि महायुतीला एकमेकांना घेऊनच पुढे जायला पाहिजे. त्यामुळं तातडीने पालकमंत्र्यांनी आणि राजेश्री सागर साहेबांनी आम्हाला भाग बदलून दिला आणि हे डिसिजन महायुतीचं जे होतं हे तातडीनं झालं. आणि अचानक रात्री मला 9:30 वाजता कळालं की माझा भाग 18 बदलून 11 क्रमांक झालेला आहे. तर ज्यावेळी असं अचानक गोष्टी घडतात त्यावेळी सगळी संभ्रम स्थिती होते आणि संभ्रम स्थितीमध्ये सगळ्या गोष्टी विस्कळीत व्हायला चालू होतात. पण नशिबानं हा भाग जो आलेला आहे, तो भाग हे आमचं मूळचं घर आहे. तोच भाग आलेला आहे कैलासगडचे स्वारी परिसर. आणि पहिल्यांदा ज्यावेळी 2005 साली पहिल्यांदा संभाजी जाधव नगरसेवक हे रिंगणात उतरले, म्हणजे ते माझे चुलते, तर ते ह्याच भागातून त्यांनी पहिली आपली इलेक्शन लढवली. इलेक्शन ज्यावेळी लढवली त्यांनी 2005 साली, त्यावेळेला ते भरपूर मताधिकारी निवडून सुद्धा आले. तर सुरुवात नगरसेवकमध्ये जाधव घराण्याची ही कैलासगडची स्वारी हा भाग या इथूनच झालेली आहे. त्यामुळं लोकांचा कल आणि प्रतिसाद आणि अण्णांवरचं प्रेम आणि वहिनी साहेबांचं केलेलं काम या सगळ्यांची शिदोरी घेऊन 100% मला वाटते की लोक माझ्या मागे उभे राहतील आणि मला विजय करण्यात मोठा सिंहाचा वाटत आहे. आणि आज जे काय प्रभाग क्रमांक 11 मध्ये मी पुढं कार्यकारी करणार आहे, जे काय विजन ठेवून उतरणार आहे, ते सर्व विजन अण्णांचेच आहेत. ते विजन अण्णा आकातकालीन गेल्यामुळे राहिलेले आहेत. तर ते सगळे विजन मला पूर्ण करायचे आहे आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण करून भाग विकसित करायचा आहे. त्यामुळं मला वाटतं की नशिबानं तो 18 क्रमांक बदलून मला 11 क्रमांक आलेला आहे. कारण अण्णांची स्वप्नपूर्ती काही राहिली असेल तर ती स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी हा भाग मला जुना परिसर हा मला माझ्या तुम्ही लग्न म्हणू शकता किंवा काय, तर त्या पद्धतीनं तो माझ्या घरी आलेला आहे पुन्हा. आणि खरोखर मी चांगल्या पद्धतीनं काम करीन. इथं सर्व लोक मला ओळखतात
सर्व लोकांची माझी नाळ जुळलेली आहे. एका परिवारासारखे आहेत, मित्र आहेत, सगळे मंडळ, सगळे पेठ. हे फुटबॉलचं बालेकिल्ला आहे. तर फुटबॉलच्या बालेकिल्ल्यामध्ये 100% आमचा सिंहाचा वाटा आहे. कारण सर्व फुटबॉल टीमला अण्णांपासून आम्ही निस्वार्थपणे त्यांना मदत करत आलेलो आहे. सगळ्या गोष्टींसाठी प्रोत्साहन देत आलेलो आहे. त्यांचाही आम्हाला खूप कल आहे आणि मंडळाने खूप मदत केलेली आहे. आमदारकीच्या वेळेला सुद्धा अण्णांना त्यांनी भरभरून मताने विजयी केलेला आहे. वहिनीसाहेबांनाही त्यांनी विजयी केलेला आहे. तर ही सगळी अण्णांवरचं प्रेम, वहिनींचं काम आणि जे आजपर्यंत आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, जनतेवर जे विश्वास ठेवून सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत, त्याची ही पोचपावती त्यांनी सगळ्या इलेक्शन्समध्ये जाधव कुटुंबियाने दिलेली आहे. असेच साथ प्रभाग क्रमांक 11मध्ये आणि प्रभाग क्रमांक 13मध्ये सुद्धा आमचे बंधू ओमकार संभाजी जाधव, जे संभाजी जाधव म्हणजे 3 टर्म राहिलेले हॅट्रिक केलेले नगरसेवक आहेत. त्यांनी आता आपली सावली म्हणून ओमकार जाधवला रिंगणात उतरवलेला आहे प्रभाग क्रमांक 13मधून. तर त्यालाही तुम्ही साथ द्या. आणि तिथेही जुना मतदारसंघ आहे त्यांचा, महालक्ष्मी नगर. तर त्याची जोड आहे वाय पी पवार नगर. तर हा सगळा इंडस्ट्रियल एरिया आहे. आम्ही उद्योजक आहोत आणि उद्योजकांचा 100% आम्हाला सपोर्ट असणार आहे आणि सर्व जनतेचा सपोर्ट आहेच. कारण आम्ही आजपर्यंत निस्वार्थपणे काम केलेलं आहे, कुठलीही न अपेक्षा ठेवता. इथून पुढं तीच वाटचाल, तीच शिदोरी आम्ही पुढे ठेवणार आहे. आणि आज आम्हाला पुढं जाताना एवढंच म्हणायचं आहे की 2 युवक रिंगणात उतरणार आहोत की जे प्रभागाला एक स्मार्ट प्रभाग म्हणून विकसित करणार आहे. हे विजन ठेवून आम्ही उतरलेलो आहे. तर ह्या विजनला तुम्ही पूर्वदृष्टी द्या आणि जनतेनं ह्याला दृष्टी देऊन पुढं आणावं असं मला वाटतंय. आणि खरोखर जनता आम्हाला साथ देईल, ही आम्हाला जनतेचं प्रेम बघून कौल मिळतोय. तर माझं एवढंच म्हणणं असेल, येत्या 15 जानेवारीला जे मतदान होणार आहे ते एका युवकांना तुम्ही संधी द्या आणि त्यांना संधी देऊन भाग विकसित करायला, नवीन विचारानं भाग विकसित करायला त्यांना प्रोत्साहन द्या. आणि 100% आम्ही 24 तास, जाधव कुटुंबीय दोन्ही उमेदवार 24 तास तुमच्या सेवेसाठी तत्पर असतील. सर्व माझ्या मतदार बंधूंना, सर्व माझ्या मित्रांना, सर्व माझे जेवढेही मंडळ आहेत, जेवढे फुटबॉल टीम्स आहेत, त्यांना विनंती आहे की तुम्ही जशी अण्णांना साथ दिली तशी आमचीही साथ द्या आणि ही इलेक्शन चांगल्या रीतीनं आपण पार पाडू. आणि तुमचं सहकार्य म्हणजेच मत असं मी समजेन. आणि आपण या पुढं सर्व गोष्टी मिळून करायच्या आहेत. त्यामुळं अण्णांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे, त्यासाठी तुम्ही सर्वांनी पाठीमागे राहावा. पहिली गोष्ट, मी प्रचार यंत्रणा माझी सुरुवात केली. प्रचार यंत्रणा ज्यावेळी मी सुरुवात केली त्यावेळेला मला माझ्या पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाला होता की तुम्ही प्रचार करा. तो ग्रीन सिग्नल ज्यावेळी मला मिळाला त्यावेळी मी 24 डिसेंबर रोजी माझा प्रचार झाडावरचा गणपतीतून सुरुवात केली. पण ज्यावेळेला ही महायुतीची ज्यावेळी सीट्स फायनल होत होते त्यावेळेला त्या सीट्समध्ये काही गोष्टी ओढाताणीच्या होत्या आणि त्या सुटत नव्हत्या, तो तिढा सुटत नव्हता. त्यामुळं तो रात्री शेवटपर्यंत माझ्या मते आदल्या दिवशी जेव्हा पत्रकार परिषद तुमची होती 5, 5:30, 6 वाजता, त्याच्या अर्धा तास अगोदर तो तिढा सुटलेला आहे. त्यामुळं महायुतीचे उमेदवार जे होते, ज्यांनी निवडणूक रिंगणात उतरण्यासाठी अर्ज भरलेले, ते जवळजवळ 800च्या पुढे होते. आणि 81 भागातनं 800 अर्ज जर आले असतील तर त्यात एवढी जी माणसं आहेत त्यांना कसा न्याय द्यायचा, ह्या गोष्टीमुळं या महायुतीमध्ये सगळी संभ्रम चालू होती जागा वाटपाची. त्यामुळं हा संभ्रम शेवटी युती न तुटता हा संभ्रम सोडवला गेला. काही माझे कार्यकर्ते
जे असतील किंवा काही लोक जी अर्ज भरलेले आहेत, जी 800 लोक आहेत, 81 जणांना मिळालं म्हणलं 800 लोकांमधले 81 गेले, ते बाकी 700 लोकांना तरी नाराजी पत्करावी लागली. त्यामुळे काही लोकांनी बंडखोरी करायचा निर्णय घेतला, काही लोकांनी हे करायचा निर्णय घेतला. मला असं वाटतं की सर्व लोकांनी ते स्वीकारावं आणि आपापल्या पक्षाशी चांगल्या पद्धतीनं काम करून पुढे जावं. कारण कसं असतं की चान्स 10तला 1 मिळतो. सर्वच परीक्षेला बसल्यानंतर पास थोडी जण होतात, थोडी जण होत नाहीत. तर तो आपला निकाल म्हणायचा. आपण पुन्हा काम करायचं, पुन्हा तयारी करायची, पुन्हा परीक्षा द्यायची. आपण 100% पास होऊ. तर त्यात मला वाटते की नाराजी आणि बंडखोरी ही करणे योग्य नाही. आपापल्या पक्षाबरोबर कोणताही पक्ष असो, तो त्यांचा विरोधी पक्षांचा सुद्धा पक्ष असो, न बंडखोरी करता आपापल्या पक्षाबरोबर चांगल्या पद्धतीने राहावं असं मला वाटतं. ज्या प्रभागातून मी उभारलेलो आहे तिथं फुटबॉल जो आहे हा सगळ्यात मोठा खेळ आणि सगळ्यात मोठे फुटबॉल प्रेमी इथली जनता आहे. पेटापेटांमध्ये फुटबॉलची चुरस असते. त्या जनतेला सुद्धा त्या चुरशीची एक आवड आहे. त्यामुळं आपल्याकडं फुटबॉल हा सगळ्यात मोठा, क्रिकेटपेक्षा फुटबॉल हा सगळ्यात मोठा खेळ आहे. तर आमचा स्वतःचाही फुटबॉल हंगामीमध्ये स्वतःचाही चंद्रकांत चषक असतो, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. तर हे जे विजन आहे, हे विजन अण्णांचं होतं की कोल्हापूरचं जो फुटबॉल आहे तो एक आंतरराष्ट्रीय दर्जावर न्यायचा प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी त्यांनी बाहेरून आउट ऑफ इंडिया कोच सुद्धा आणले होते स्पेनवरून, की जेणेकरून टेक्निकॅलिटीज काही प्लेयर्सांना मिळतील. तर ते सुद्धा आपण केलेलं आहे. आपण स्वतःची कोल्हापूर FC वुमन्स टीम पण आहे, जी आपण माझ्यामध्ये इंडियात 2 नंबरला आहे. पण आता झाली गेली 3 वर्ष आपण ते स्टॉप केलेलं आहे अण्णा ज्यावेळीपासून गेल्यापासून. पण ही जी कल आपण पुन्हा सुरुवात करतोय आणि ही कल सुरू करत असताना 100% जो माझा मतदारसंघ आहे त्यातनं नवीन प्लेयर्स मला मिळतील. त्यांच्यासाठी आमचं ऑर्गनायझेशन उभं राहील. आत्ता आमचं फाउंडेशन पण आहे, आमदार जयश्रीताई फाउंडेशन. त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही ह्या भागात जवळजवळ एक 400 ते 500 आम्ही कार्यक्रम घेतले असतील. वेगवेगळ्या पद्धतीचे आपण त्यांना ट्रेनिंग्स दिलेले आहेत. त्यांना स्वतःच्या स्वबळावर कसं उभं राहायचं हे शिकवलेलं आहे. आणि आता जर हे करत असताना ह्या भागात ऑलरेडी मंगळापेठ म्हणा किंवा मंगळापेठेच्या बाहेर शिवाजी पेठेत म्हणा, संभाजीनगर या साईडला, त्याच्यानंतर टिंबर मार्केट या साईडला, त्या ठिकठिकाणी ज्या लेडीज आहेत, गरजू लेडीज आहेत, त्यांना आपण ऑलरेडी ट्रेनिंग दिलेलं आहे आमदारकी असताना. तर या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑलरेडी आमच्या चालू आहेत. आणि विजन एक आहे की आता जो मेन गोष्टी इथं पाण्याची टंचाई आहे, तर ती पाण्याची टंचाई कायमस्वरूपी कशी मिटवली जाईल याच्यावर माझं लक्ष केंद्रित असणार आहे. चारी प्रभाग मिळून एक प्रभाग झालेला आहे. तर 40 प्रभागांचं व्यवस्थित नियोजन पद्धतीनं काम आणि नियोजन लावून त्यांचं सुशोभीकरण करणं हेच मोठं टास्क असणार आहे. कारण पहिला भाग अभ्यास करून त्याच्यावर नियोजन लावून वेल मॅनेजमेंट करून हा भाग करणं हेच मोठं विजन आहे. नवीन 4 मतदारसंघ, एक प्रभाग झालाय, प्रभाग मोठा आहे, 4 नगरसेवक मिळून काम करायचं आहे. तुमचं काय ठरलंय की कसं नेमकं काम करणार? पहिली गोष्ट, पूर्वी प्रत्येक भागात एक नगरसेवक होता. आता तो 4 भाग मिळून एक पॅनल केलेला आहे आणि 4 भागांच्या एका पॅनलमध्ये 4 नगरसेवक असणार आहेत. तर 4 नगरसेवकांचं काम जे असणार आहे ते सर्व भागात ते काम करू शकतात. म्हणजे काहीही झालं तरी ते 4ही लोक जबाबदार असणार आहेत. तर हे तर आपल्या सर्वांना माहीत आहे. तर त्यासाठी आपण काय केलेलं आहे की माझी संकल्पना आहे की आपण एक डिजिटल ॲप आपल्या प्रभागाचा काढावा. त्या डिजिटल ॲपमध्ये 4ही नगरसेवकचे नावं असतील. ते 4ही नगरसेवक जे असतील तर जी आपण कंप्लेंट रेज करणार किंवा जो आमचा मतदार आहे किंवा जे आमच्या प्रभागातले लोक आहेत, तर त्यांनी जी कंप्लेंट रेज केली
त्याच्यात इमिजिएट बेसिसवर कुठल्या डिपार्टमेंटची असेल किंवा काय असेल तर त्याच्यावर आम्ही एक वेगळी टीम ठेवू. आमच्या ऑफिसमधनं ऑलरेडी तसं काम चालतं. मेडिकलची टीम वेगळी आहे, त्याच्यानंतर गव्हर्नमेंटचं काम बघणारी टीम वेगळी आहे, बाकीची लोकसमस्या सोडवणारी टीम वेगळी आहे, काही महिलांचे प्रॉब्लेम्स असतील किंवा काही असतील तर वेगळी महिला काउन्सिलिंगसाठी वेगळी आहे. तर हे जे प्रॉब्लेम्स आहेत तर त्याचं कारण निवारण करून 24 तासामध्ये आपण त्याची अंमलबजावणी करू, अशा पद्धतीनं आपण ते विजन ठेवलेलं आहे. म्हणून ते आपल्या प्रभागाचं ॲप काढून सगळ्या गोष्टींची त्याच्यावर त्यातनं ते बिलसुद्धा लाईट बिल भरू शकतात, पाणी बिल भरू शकतात, अशा पद्धतीनं आपण ते नियोजन करणार आहे. तर वेल आणि डिजिटलायझेशनचा प्रभाव हा वाढवणार आहे. शक्यतो या प्रभागात स्मार्ट प्रभाग असंही म्हटलं जाईल. जसं मी म्हटलो की 18मध्ये मी जे स्मार्ट प्रभाग करणार होतो तसंच ह्या प्रभागात 11मध्ये म्हणा 13मध्ये म्हणा हे स्मार्ट प्रभाग राहतील. कारण का विजन आणि कल्पना आणि संकल्प हे कम्प्लिटली ह्याचं कॉम्बिनेशन असणार आहे. तर हे कॉम्बिनेशन घेऊन हे विजन घेऊन आम्ही या मैदानात उतरलेलो आहे.